नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये आजच्या एपिसोडला स्वागत करताना फक्त औपचारिकता मनात आहे, कारण प्रसंग तसा स्वागत समारंभ करण्याचा नाही. वस्तुतः असा एक सत्कार समारंभ आज कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये होत होता, कारण तिथे आरसीबीनं जो IPL सामना सगळे जिंकले आणि महाचॅम्पियन्स म्हणून ते जाहीर झाले. त्याच्यानंतर सत्कार होणं स्वाभाविक आहे, गर्दी होणंही कौतुकास्पद आहे. विराटचं जुनं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं, कारण सगळे टिकमार्क त्याच्या करिअरमध्ये होते. एक IPL राहिलं होतं त्याच्या टीमबद्दलचं, तेही झालं. पण त्या गर्दीमध्ये जी हाताबाहेर गेली त्याचं खापर कोणावर फोडायचं ते नंतर बघावं लागेल. मात्र या क्षणीची बातमी अशी आहे की त्यात 11 जण मृत्युमुखी पडले त्या गर्दीमध्ये, 25 पेक्षा जास्त जखमी आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बंगळुरू शहराबद्दल थोडी जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कल्पना आहे, भारतातल्या वर्स्ट ट्रॅफिक बद्दल, अतिशय वाईट ट्रॅफिक कंजेशन बद्दल बंगळुरू ओळखलं जातं. आणि अशा शहरात मेट्रो आता बंद करण्यात आली आहे, कारण प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे ज्याने मार्ग सुटकेचा केला पाहिजे तो बंद केल्यामुळे स्टेडियमची गर्दी आता रस्त्यांवर पसरलेली आहे. आणि यामध्ये आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. भाजपनं काँग्रेसवर आरोप करावे, काँग्रेसने मग महाकुंभमध्ये कशी गलथान कारभार केला भाजपनं ते सांगावं, ते सुरू झालेलं आहे. प्रश्न असा आहे, सर्वसामान्य माणसं, ठीक आहे आताताईपणा झाला असेल, ठीक आहे त्यांनी गर्दी केली असेल, त्यांना कल्पना आली नसेल, पण शेवटी ती माणसं आहेत. प्रशासन तर तुमच्या हातात आहे. आणि यामध्ये ही 11 जण गेलेली आहेत. वाईट म्हणजे त्याच्यामध्ये एक 9वीतली मुलगी सुद्धा आहे जिचा मृत्यू झालेला आहे, जे अधिक दुखावणार आहे, जे अधिक हृदयाला स्पर्शून जाणार आहे, वाईट वाटवणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर घटना जरी बंगळुरूतली असली तरी अशा घटना देशभर घडलेल्या आहेत. कुठे तिकडे हाथरसमध्ये कुठल्या तरी भोलेबाबाच्या सत्संगासाठी महिला जमतात, 100 मृत्युमुखी, 200 जखमी होतात. मुंबईतल्या एल्फिन्स्टनला काही वर्षांपूर्वी 2017 साली अशाच प्रकारे पुलावरनं कामाला जाणारी माणसं, गर्दी चेंगराचेंगरी होते, त्याच्यात माणसं जातात. आत्ताच्या या वर्षामध्ये सुद्धा आपल्याला महाकुंभमध्ये बघायला मिळालं, तिथे जाहीर आकडा 30 आहे, पण तो जास्त असावा असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. गोव्यामध्ये ही स्थिती, तिरुपतीला ही स्थिती, असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. ही गर्दी असते, उत्साहाला उधाण येतं, मात्र मृत्यू तेवढाच भयान येतो. आणि त्याबद्दलच आजची झिरो अवरची चर्चा आहे. ही चर्चा एक प्रकारे आपल्या सगळ्या एकमेकांमधला संवाद आहे आणि इथे खऱ्या अर्थानं चर्चा जनहिताची आहे. ती जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण आजचा प्रश्न बघूया. त्यासाठी मी जाणार आहे माझा पोल्स मीडिया सेंटरला आजचा प्रश्न जाणून घेण्यासाठी, आणि तिथून आपण पोल सेंटरवरती जाणून घेऊयात आणि त्यानंतर पुढे जाणार आहोत. आजचा प्रश्न आहे, आरसीबीच्या सत्कार समारंभाआधी बंगळुरू चेंगराचेंगरी, कर्नाटक सरकारनं सत्कार समारंभाची घाई केली असं वाटतं का? हा प्रश्न तुम्हाला आहे. आणि हा प्रश्न कर्नाटकचा आहे म्हणून सोडून देऊ नका. कर्नाटक आपल्या भारताचा भाग आहे, आपलं शेजारी राज्य आहे, आणि हा आपल्याला सुद्धा धडा आहे, कारण आपल्याकडे सुद्धा असे सत्कार समारंभ झाले. पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रश्न, आरसीबीच्या सत्कार समारंभाआधी बंगळुरू चेंगराचेंगरी, कर्नाटक सरकारनं सत्कार समारंभाची घाई केली असं वाटतं का? तुमचं उत्तर आम्हाला हवंय. आमच्या एबीपी माझाच्या एक्स पोस्टवर, फेसबुक अकाउंटवर, युट्यूब चॅनलच्या हँडलवर आणि इंस्टाग्रामवर. या कौलाला तुमच्याकडनं मतदान होणं अपेक्षित आहे. सगळ्यात शेवटी आपण तो कौल बघू. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. The people, I'm also going little late to the hospital because now lot of trouble is there. I don't want to disturb the doctors who are trying to take care of the patients. And only the exact number is not been still this one. So we are at it. We appeal to all of them to still to be calm. How many people died? That is why we cut off a lot of programs were there. We didn't want to continue with the program. Only within 10 minutes with one round we just closed it. ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇರೆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ನು ಮತ್ತೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರನೇ ಮಾಡಿಕೊಡ್ತದೆ. ಇದು ಒಂದು ಅನಿರೀಕ್ಷಿತ ದುರಂತ. ಯಾರು ಈ ಕಾಲ್ತುಳಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತೇಳಿ. दरम्यान BCCIचे अंतरिम अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काय म्हटलंय तेही पाहूया.
भीड़ बहुत ज्यादा हो गई थी। अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया, उसकी और ये अंदाजा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है जिसको लेके सारे लोग दुखी हैं, और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल है उनके, वो सब करने का प्रयास हो रहा है। दरम्यान पंतप्रधान मोदींनीही एक्स पोस्ट करत आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात. आपण पाहूया. मोदी लिहितात, बंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींची तब्येत सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो. आणि यानंतर याच विषयाला आम्ही धरून लोकांकडून प्रतिक्रिया सुद्धा मागवलेल्या होत्या, ज्या आजही येत आहेत, अजूनही येत आहेत. त्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूयात. लोक काय म्हणतात या घटनेबद्दल, कारण ही घटना फक्त बंगळुरूतील नाही, अशा घटनांना आपण सुद्धा वेळोवेळी सामोरं गेलेलो आहोत. मांढरदेवीच्या घटनेपासूनच्या अनेक आठवणी आता या निमित्तानं ताज्या होतात. ठिकाण आणि निमित्त बदलतं, मरणारी माणसं सर्वसाधारण असतात, म्हणून प्रतिक्रिया बघूयात मीडिया सेंटरवरती कोणत्या या प्रतिक्रिया. युट्यूब चॅनलवरती एबीपी मधाच्या प्रतिक्रिया आली आहे योगेश यांची. तिथे सरकारची चूक नाही, जनतेची चूक आहे, कारण 18 वर्षानंतर आयपीएल जिंकलं म्हणून लोक उत्साहित होऊन गेले आणि ही घटना घडली, असं योगेश म्हणतायत. काही प्रमाणात तथ्य या मुद्द्यामध्ये. भाऊ लिहितात, आधी नियोजन करणं गरजेचं होतं. बरोबर आहे हा मुद्दा. अशी सत्कार समारंभ कोणी मनात आला म्हणून करत नाही, त्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, त्यामुळे नियोजन हवं होतं. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया विनी फर्नांडिस यांची, निव्वळ मूर्खपणा आहे. लोक अनेक जण म्हणतायत असं की अशा कार्यक्रमांना, अशा बाहेर कार्यक्रमांना प्रचंड लोक येतात, याला काय अर्थ आहे. अजय दुगड लिहितात, स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रकार आहे. त्यानंतर विजयकुमार कठारे लिहितात, लोक मेले तरी यंत्रणेला काहीही फरक पडत नाही, अशा संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. इंस्टाग्रामवर एबीपी मधाच्या रोशन लिहितात, पोलिसांना आधीच अंदाज यायला हवा होता, सरकार आणि पोलिसांचा दोष आहे, अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे रोशन यांची. इंस्टाग्रामवर बंटीराज जाधव लिहितात, कोणताही कार्यक्रम करण्यासाठी परफेक्ट नियोजन लागतं मुंबई पोलिसांसारखं. आणि हा संदर्भ महत्वाचा आहे, कारण मुंबईमध्ये अशाच प्रकारे जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीची सेलिब्रेशन करण्यात आलं होतं वानखेडे स्टेडियमच्या बाहेर, त्यावेळी मुंबई पोलिसांचं नियोजन तुम्ही बघा. ती दृश्य आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला, आणि आपल्या पोलिसांना सलाम करावा असं वाटतं. प्रतीक्षा लिहितात, जीवावर बेतेल इतकाही जल्लोष करू नये. हा पण मुद्दा बरोबर आहे. शेवटी समाजाचं एक सामूहिक भान असतं की नाही, का आपण गर्दी करायची म्हणून गर्दी करणार. हा प्रतीक्षा यांचा मुद्दा बरोबर आहे. दरम्यान मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा घटना पहिल्यांदा नाही घडलेल्या आहेत, आणि दुर्दैवानं ही शेवटची घटना सुद्धा नसेल. निमित्त आणि जागा फक्त बदलतात. कुठे असतात क्रिकेटप्रेमी, कुठे असतात भाविक, कुठे असतात प्रवासी. अशाच प्रकारे चेंगराचेंगरी होते आणि जीव जातात. अशा कुठल्या घटना मधल्या काळात घडलेल्या आहेत, आणि आम्ही जेव्हा ही यादी बनवायला घेतली त्यावेळी दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय, दोन दोन महिन्याने अशा घटना घडलेल्या गेल्या काही महिन्यामध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा मीडिया